मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर तुमची लाडक्या मयुरीने तुमच्यासाठी इतकी भन्नाट प्लेस शोधून काढली आहे ना, जिथे कुठेही न मिळणारे पदार्थ इथे तुम्हाला मिळतील. ॲक्च्युली मी पण हे सगळे पदार्थ ना पहिल्यांदाच ऐकते. मस्त असं समुद्राच्या बाजूला निसर्गरम्य वातावरणाचं ठिकाण आहे. त्याचसोबत इथे तुम्हाला चिकन तंदुरी मिसळ, चिकन किमा पाव आणि मी तरी पराठे. आता समजा आपण आलू पराठा खातो, ह्या जास्तीत जास्त काय कोबी पराठा, मुली पराठा. पण तुम्ही कधी ह्याआधी चिकन पराठा खाल्लाय का? नाही ना, मी सुद्धा नाही खाल्लाय. आणि इथे इतक्या भन्नाट व्हरायटी आहेत ना, चिकन मिसळ म्हणा, चिकन पराठा, चिकन पॅटीस, असं काही काही भन्नाट आहे इथे. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि एक्सप्लोर करूया आणि फूड कसं आहे ते देखील तुम्हाला दाखवते. चला माझ्यासोबत. आणि म्हणजे बेस्ट पार्ट म्हणजे ना, आपलं फूड आपल्यासमोर प्रिपेअर करून देतात. गरमागरम पराठे इथे बनत होते आणि त्याचसोबत पावसुद्धा गरम करून देत होते. आणि या इथल्या ॲम्बियन्सबद्दल बोलायचं ना, इतकं डोकं लावून यांनी ॲम्बियन्सवर काम केलं आहे ना. हे बघा, बघू शकता बैलगाडीची चाकापासून त्यांनी वॉच बनवलं आहे. तसंच इथे आजूबाजूचं बघा ना, पूर्ण असं गावात आल्यासारखं फील होतं आहे. आणि आपल्या टेबलवरच इथे बघा लाईव्ह फिश तुम्हाला दिसतील. फिश टँक आहे इथे त्यांनी बनवलं आहे. हे असं ह्याआधी मी कुठेच बघितलं नव्हतं. आणि हे बघा, हे समोर जे दिसतंय ना, बैलगाडीच्या चाकापासून त्यांनी घड्याळ बनवलंय. तसंच बघू शकता ॲम्बियन्स इतका जास्त सुंदर आहे ना, बघतच राहावंसं वाटतं. तर म्हणजे हे बघा, हे ह्यांचं ना मेन्यू कार्डच समजा, ह्यांनी बोर्डवर सगळं लिहिलं आहे आर3 कोको हेवन. इथे बघा किती व्हरायटीज आणि रेट्स पण अफोर्डेबल आहेत. तर व्हेज तंदुरी मिसळ, व्हेज बर्गर, पावभाजी, चिकन तंदुरी मिसळ, चिकन पॅटीस पाव, चिकन किमा पाव, चिकन किमा पराठा, एग बर्गर. बापरे, इतक्या जास्त व्हरायटीज आहेत ना, आणि रेट्स पण इतके अफोर्डेबल आहेत यार. आणि आज संडे होता आणि संडेला इतकी जास्त गर्दी होती, अक्षरशः अर्ध्या ते पाऊण तासाच्या वेटिंगनंतर आमची ऑर्डर आलेली आहे. हे बघा, प्रेझेंटेशन बघू शकता. इथे आम्ही एग बर्गर, चिकन तंदुरी मिसळ, चिकन किमा पाव आणि चिकन पराठा देखील मागवलेला. आणि हे ॲम्बियन्स इतकं सुंदर आहे ना राव. ॲम्बियन्स बघत बघत मग आम्ही स्टार्ट केलं. पहिलं तर चिकन तंदुरी मिसळवर ताव मारला. मस्त यांनी कोकोनट शेलमध्ये सर्व केलेलं आणि झणझणीत असा चिकनचा रस्सा, त्यामध्ये शेव आणि असं ना चिकनचे पीसेस होते, ते पावासोबत इतके भन्नाट लागत होते. त्यानंतर आम्ही ऑर्डर केलेलं ह्यांचं चिकन किमा पाव. तो पण खूप छान होता. चिकन प्रॉपरली कुक होतं. आणि सॉरी मंडळी, मला आधी काय वाटलं माहिती आहे, चिकन पराठा म्हणजे चिकनची स्टफिंग असलेला पराठा, पण तसं नाही आहे. चिकन किमा वेगळा आहे आणि पराठा वेगळा आहे, जो की अगदी छान आहे टेस्टमध्ये. पराठा एकदम सॉफ्ट आणि लेयर्सवाला आहे. त्याचसोबत किमा तर बेस्टच आहे. आणि हा एग बर्गर जो कधीही मी आधी खाल्ला नव्हता, पहिल्याच बाईटमध्ये दिल खुश होऊन गेलं राव. इतका मोठा होता आणि फुल्ली लोडेड होता, पैसा वसूल बर्गर होता. तर म्हणजे आता आपल्यासोबत आहेत आर3 कोकण हेवनचे ओनरच समजा तुम्ही ह्यांना. तर ह्यांनी स्टार्टअप केलं हे आणि इतकी युनिक कन्सेप्ट आहे ना, की तुम्हाला म्हणजे जे पण पदार्थ आहेत त्यांचे फूड ना, ते कोकोनटच्या शेलमध्ये सर्व केले जातात. ही कन्सेप्ट तुम्हाला अख्ख्या आपल्या महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही, जी की आता आपल्या विरारमध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर दादा नमस्कार, तुमचं नाव सांगा ना. माझं नाव रेन्सल. ओके ताई, तुमचं? माझं नाव दीपिका रेन्सल. ओके ताई, तुझं? अंजली रॉस्टर मोर. ओके. तर दादा कशी कन्सेप्ट सुचली? इतकी युनिक कन्सेप्ट आहे. म्हणजे युनिक कन्सेप्ट म्हणजे काय, आपल्याकडे ऑलरेडी मिसळचे प्रकार तर आहेतच, तुम्ही बघितले तसे. आम्हाला काहीतरी युनिक नवीन करायचं होतं. लोक म्हणजे त्या हिशोबाने लोक फोटो काढण्यासाठी लोकांना आता जास्त हे आहे, त्याच्या हिशोबाने काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे आम्ही विचारलं, जुन्या काळात आपल्याला ते करंटी वापरायचे ना ते लोक, त्या हिशोबाने आम्ही ते विचार केला की आपल्याला टाकाऊपासून टिकाऊ कसं करता येईल ते. आणि हे चिकन किमा पराठा वगैरे असं कन्सेप्ट मला तरी कुठे आतापर्यंत मला माहिती नव्हते कुठे भेटतं. तर कसं सुचलं तेवढं चिकन किमा पराठा म्हणा, चिकन किमा पाव वगैरे? ॲक्च्युली चिकन मिसळ जास्त करून कुठे नसते, पण चिकन मिसळ आम्हाला ऑलरेडी पहिल्यापासून आमच्या मनात होतं की आता हे मिसळ होतं, आपण चिकनचं पण मिसळ करू शकतो आपण. असं आमच्या पहिल्यापासून याच्यात होतं, डोक्यामध्ये चालूच होतं ते. आम्ही आणि आपल्या दुकानाचा एकदा म्हणजे शॉपचा आपला एकदा ॲड्रेस सांगा ना. आमच्या शॉपचा ॲड्रेस आहे विरार वेस्ट वरून आले तुम्ही तर समाधान ऑटोवरून टर्न मारले, सिटीत 4 रस्ता. ओके. आर3 कोको हेवन, 6 किलोमीटर आहे विरार वेस्ट पासून. ओके. आणि एकदा टायमिंग सांगा ना सगळ्यांना. आपल्या 8 AM ते 10 PM पर्यंत कंटिन्यू चालू असते. ओके. तर मंडळी, कधी इकडे आलात विरार वेस्टला ना, तर नक्की व्हिजिट करा. इतकी युनिक कन्सेप्ट आहे आणि फूड तर खूप जास्त टेस्टी आहे. मी खाल्लंय म्हणून मी स्वतः होनेस्ट रिव्ह्यू देते तुम्हाला. तर नक्की व्हिजिट करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. खात राहा, मजेत राहा.